इंट्राडे स्ट्रॅटेजी स्टॉक्सवरती आणि एक स्विंग स्ट्रॅटेजी स्टॉक्सवरती सांगणार आहे. ज्योती मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही परत आग्रास्तव आलात एक दिवस आणि आज आम्ही सगळे उत्सुक आहोत ती स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी जे तुम्ही सांगत होता. मी ज्या 2 स्ट्रॅटेजी सांगणार आहे त्या स्टॉकसाठी आपण अप्लाय करणार आहे. त्याच्यासाठी टाईम फ्रेम आपल्याला 5 मिनिट ठेवायचा आहे. म्हणजे खाली क्लोजिंग आली पाहिजे डे लोच्या हां. आणि ती क्लोजिंग नंतर जेव्हा मी पुढच्या कॅन्डलला एंट्री करणार आणि सेलिंग साईड आणि इंट्राडेला बाईंग आणि सेलिंग दोन्ही पण आणि साईडनी रिस्क वर्क रिवॉर्ड मी याच्यात जेवढा रिस्क आहे त्याच्यात डबल रिवॉर्ड प्लॅन करायचं. 1:2. हां. सगळ्यात पहिला स्टॉक लास्ट टाईम जिथे फॉल झाला होता तो बघायचा. जसं की हा स्टॉक लास्ट टाईम इथपर्यंत पडला होता. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धन मराठी चॅनलमध्ये. मी तुमचा होस्ट करण महाले. आज तुमच्याकरता परत घेऊन आलो एक मास्टर क्लास. ज्योती मॅडमशी आपण जो पॉडकास्ट घेतला होता त्यामध्ये आपण जे डिस्कशन केलं होतं तर त्याबद्दल आपण थोडीशी परत माहिती घेतो आहे. त्यांनी आपल्याला 2 स्ट्रॅटेजी सांगणार आहे असं सांगितलं होतं, तर आज आम्ही त्यांना परत घेऊन आलो आहे. ते तुम्हाला एक इंट्राडे स्ट्रॅटेजी स्टॉक्सवरती आणि एक स्विंग स्ट्रॅटेजी स्टॉक्सवरती सांगणार आहेत. ज्योती मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही परत आग्रास्तव आलात एक दिवस आणि आज आम्ही सगळे उत्सुक आहोत ती स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी जे तुम्ही सांगत होता. पूर्ण आपण A to Z एक्सप्लेन करणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला 2 स्ट्रॅटेजी सांगणार आहे. एक स्विंगसाठी सांगणार आहे आणि एक इंट्राडेसाठी सांगणार आहे. दोन्ही पण आपण स्टॉकलाच फॉलो करणार आहे. इवन स्टॉक कसे काढायचे ह्या सगळ्या गोष्टी त्यात आपण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. आता आपण पहिले कोणती करतो, इंट्राडेवाली? पहिली हो, आपण इंट्राडेवाली करतो. चालेल. त्याला उत्सुक आहे शिकण्यासाठी की काय नक्की स्ट्रॅटेजी किंवा कसं. मी ज्या 2 स्ट्रॅटेजी सांगणार आहे त्या स्टॉकसाठी आपण अप्लाय करणार आहे. त्याच्यासाठी टाईम फ्रेम आपल्याला 5 मिनिट ठेवायचा आहे किंवा 15 मिनिट पण ठेवू शकता. पण 5 मिनिटमध्ये ट्रेड हा तुम्हाला पटकन मिळतो, 15 मिनिटमध्ये लेट होतं. तर इंट्राडेसाठी जेव्हा मार्केट ओपन होतं 9:15ला 5 मिनिट तुम्हाला काहीच करायचं नाही किंवा तुम्ही इवन 9:30पर्यंत पण वेट करू शकता. पण काय त्याचा सिम्पल तुम्हाला कॉन्सेप्ट काय यूज करायचा, जेव्हा मार्केट ओपन होईल, मार्केट ओपन झाल्यानंतर तुम्हाला टॉप गेनर आणि टॉप लुजरचे स्टॉक जाऊन सर्च करायचे. टॉप गेनर किंवा टॉप लुजरमध्ये तुम्ही जर बाईंग करणार असेल तर टॉप गेनर बघायचे, तुम्ही जर सेलिंग करणार असेल तर टॉप लुजर बघायचे. तर ओव्हरऑल मार्केटचा मूडनुसार पण ही सेटअप आपला वर्क होतो. तुम्ही ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो पण त्याच्यासाठी फॉलो करू शकता. पण एवढं जास्त काही करायचं कॉम्प्लिकेशन गरज नाही. तर सिम्पल तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये असे स्टॉक ॲड करून ठेवा आणि इथं रन करा, जेणेकरून तिथं तुम्हाला टॉप गेनर आणि टॉप लुजर पहिल्या 5 मिनिटाचे स्टॉक मिळून जातात. स्टॉक मिळाल्यानंतर जे पण स्टॉक 2-3% मूव्ह झाले ते स्टॉक तुम्हाला घ्यायचे. पर्सेंटेज गेन मॅटर पण नाही करत, पण ते असेल तर त्या स्टॉकमध्ये बाईंगचा पोटेन्शियल जास्त आहे किंवा 2-3% खाली पडलेले असेल तर सेलिंगचा पोटेन्शियल जास्त आहे. तर सिम्पल याच्यासाठी तुम्हाला टाईम फ्रेम काय यूज करायचा, 5 मिनिट्सचा करायचा, जो मी ऑलरेडी स्क्रीनवर लावलेला आहे. जे मार्केट ओपन होतं त्याच्यानंतर जी पहिली 5 मिनिटची कॅन्डल आहे तिचा हाय आणि लो तुम्हाला मार्क करायचा स्टॉकसाठी. आज इथे मार्केट ओपन झालं. मार्केट ओपन झाल्यानंतर ह्या कॅन्डलचा हाय आणि लो आपल्याला इकडे मार्क करून घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्या 5 मिनिटात प्री ओपनला आपण स्टॉक अनालाइज केले हो. आणि जे टॉप गेनर होते त्यांच्यातले हाय लो आता मार्क करून घ्यायचे वॉचलिस्ट. त्यातले 3 किंवा 4 स्टॉक आपल्यापर्यंत आरामात येतात. जसं की आजचा हे तिन्ही पण स्टॉक आज टॉप गेनरमध्ये होते सकाळी. तर ह्या दोन्ही पण ह्या स्टॉकचा आपण हाय आणि लो पहिल्या 15 मिनिट कॅन्डलचा मार्क केला. 5 मिनिटचा टाईम फ्रेम फॉलो केला, म्हणजे 9:20ला ती कॅन्डल क्लोज झाली. क्लोज झाल्यानंतर हाय लो मार्क केल्यानंतर ज्यावेळेस कॅन्डलचा हाय ब्रेकआउट होईल आपण बाय करणार, कॅन्डलचा लो ब्रेकडाऊन होणार आपण सेल करणार इंट्राडेला. जसं की आपण ह्या पहिल्या कॅन्डलचा हाय लो मार्क केला, हाय ब्रेक झाला. हाय ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला आपण बाय करणार आहे. आता जशी ही नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, ह्या ओपनिंगला आपण बाय करणार. म्हणजे मी 9:20ची पण कॅन्डल क्लोज होऊ द्यायची, हो, कन्फर्मेशन येऊ द्यायचं हाय ब्रेकचा. कुठे ब्रेकआउट होतं, जसं ह्या 2 ब्ल्यू लाईन आपण ड्रॉ केल्या तर सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात. रेजिस्टन्सचा ब्रेक 9:25 नंतर एंट्री होईल माझी. म्हणजे एक्झॅक्टली. जर सपोज ही कॅन्डल याच्या आतमध्येच क्लोजिंग असते तर आपला ट्रेड पण नसता झाला. हाय ब्रेकहून परत खाली आला असता तर ट्रेड नाही करणार. ठीक आहे. क्लोजिंग मोस्ट इम्पॉर्टंट ह्या केसला. तर इकडे ब्रेकआउट झाला त्यानंतर आपण इथे एंट्री करणार. रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 फॉलो करायचा. आता 1:2 म्हणजे काय, तर सपोज माझा 10 रुपयाचा टार्गेट आहे तर 20 रुपयाचा माझा 10 रुपयाचा टार्गेट आहे तर 5 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवायचा. तर ते अकॉर्डिंग फॉलो करायचं. जसं मी इकडे एंट्री प्लॅन केली. मला स्टॉप लॉस माहिती आहे की म्हणजे स्टॉप लॉस काय असेल माझा, कॅन्डलचा लो. ह्या कॅन्डलचा लो आपण SL प्लॅन, सेकंड कॅन्डलचा लो माझा स्टॉप लॉस असेल. ही एंट्री कॅन्डल आपली, तिच्या प्रिव्हियस कॅन्डलचा लो आपला SL असणार, त्याच्या डबल टार्गेट. आता इथं साधारण आपला 0.5% SL येतो तर आपल्याला 1%चं टार्गेट घ्यायचं आहे. तर आरामात इथे 1% हे टार्गेट कंप्लीट झालं. त्याही नंतर स्टॉक जर होल्ड करायचा असेल, तुम्ही फॉर एक्झाम्पल 100 क्वांटिटी बाय केलेल्या 50 बुक करायच्या इंट्राडेमध्ये आणि रिमेनिंग क्वांटिटी ह्या ट्रेल करत राहायच्या. हा स्टॉप लॉस आपला कॉस्ट टू कॉस्ट होणार, कारण हा स्टॉक जेव्हा टॉप गेनरमध्ये येतो मोस्ट ऑफ द टाईम तो पूर्ण दिवस ट्रेंडिंगच असतो.
जसं की हा ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे आपला हिट झाला, म्हणजे अर्ध्या क्वांटिटी आपण बुक केला तर अर्ध्या आपल्या कंटिन्यू झाल्या. अर्ध्या कॉस्टवरती हां, ट्रेल केला पण होता. जर तो स्टॉक दिवसभर खूप मूव्ह झाला तर त्यावेळेस आपल्याला त्याचा खूप बेनिफिट होतो. जसा हा स्टॉक झाल्यानंतर पण आपण इथे ट्रेलिंगमध्येच असेल हे झालं. हे झालं. अजून मी तुम्हाला एक वन मोर एक्झाम्पल दाखवते. म्हणजे आता ही प्युअरली आपली एक प्राइस ॲक्शन स्ट्रॅटेजी आहे. हो, त्याच्यामध्ये आपण कसल्या सुरुवातीला प्रकारचं आपण फक्त फिल्ट्रेशन क्रायटेरिया हा ठेवला की जे टॉप गेनर होते ते मी शोधले. हो ते शोधल्यानंतर मला 5 मिनिटाचा टाइम फ्रेम Right. लावायचा. आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा आपण इंडिकेटर वगैरे पण फॉलो करत नाही. जसं की आज हा स्टॉक ओपन झाला सकाळी, ही 9:15ची कॅन्डल आहे, ही कॅन्डल 9:20ला क्लोज होणार. क्लोज झाल्यानंतर आता हा स्टॉक ऑलरेडी टॉप गेनरमध्ये होता. इंट्राडेला जर आपण घेणार असेल तर सिम्पल हा टॉप गेनरमध्ये आपल्याला भेटला. ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा आपण लो मार्क केला. मार्क लो मार्क केल्यानंतर हा कुठे ब्रेकआउट होतो किंवा कुठे ब्रेकडाऊन होतो त्या बेसवर आपला कॅन्डलला मला क्लोजिंगची वाट बघायची. क्लोजिंग जोपर्यंत क्लोजिंग होणार नाही तोपर्यंत आपला ट्रेड ठीक आहे. बनणार नाही. आता नेक्स्ट कॅन्डल आहे, याला बघू शकता क्लोजिंग झाला नाही, कारण हाय की ब्रेक झाला पण ती मध्ये आली. क्लोजिंग झाली नाही, कारण की ह्या कॅन्डलची बॉडी बाहेर गेली पाहिजे नव्हती, तर गेली नाही. त्याच्यानंतर आपण वेट करणार ब्रेकआउटचा. आता आरामात इथे तुम्ही बघू शकता लो पण ब्रेक झाला नाही आणि हाय पण ब्रेक नाही झाला, दोन्ही पण साईडला कुठेच. अजून पण आपण वेटिंग झोनमध्ये ट्रेड कुठे देतोय, इथे पण कन्फ्युजन आहे ह्या कॅन्डलला पॅरलर बरोबर. एक्झॅक्टली. तर प्रॉपरली क्लोजिंगचा आपण वेट करणार. आता इथे बघू शकता हे एक्झॅक्टली 10:15 म्हणजे 10:50ला ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर क्लोजिंग मोस्ट इम्पॉर्टंट ह्या क्लोजिंग वर आली कॉन्सेप्टमध्ये. होती म्हणून मी आता हां. 10:50 नंतर 10:56ची कॅन्डल आहे. हो, ही 55ला बंद हां. झाली. तर नेक्स्ट कॅन्डल जी ओपन झाली तिच्या ओपनिंगला आपण Trading एक्झॅक्टली ट्रेड प्लॅन करणार. आणि जो प्रिव्हियस कॅन्डल आहे त्याचा लो. आता कधी जर तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो प्रॉपरली फॉलो करत नसेल तर तुम्ही सिम्पल रिस्क रिवॉर्ड रेशो प्रॉपरली जर फॉलो करत असेल तर तुम्ही हा लो पण एस एल ठेवू शकता जो कॅन्डलचा आहे. पण इथे एस एल खूप मोठा येतो, तर मग अशा कंडिशनला काय करायचं, सपोर्ट रेजिस्टन्स पण फॉलो करू शकता किंवा मग जी प्रिव्हियस कॅन्डल आहे ती चालू. जसा अगेन इथं आपला जी ब्रेकआउट कॅन्डल आहे. त्या कॅन्डलच्या प्रिव्हियस कॅन्डलचा एस एल लो ठेवून द्यायचा. एस एल ठेवल्यानंतर त्याच्या डबल. जसं आता इथे अगेन आपला 0.5% एस एल आहे, तर 1%चं टार्गेट target आपल्याला प्लॅन करायचं आहे. अजून आपला स्टॉप लॉस किंवा टार्गेट काहीच हिट झालेला नाही आहे. आपण वेटिंग झोनमध्ये आरामात आपलं टार्गेट हिट झालं आहे. टार्गेट हिट झाल्यानंतर आपण हा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल करू शकतो आणि देन होल्ड करू शकतो. अदरवाईज ऑलरेडी इंट्राडेला 1%चा गेन म्हणजे खूप मोठा गेन आहे, तो इथे आपण तो क्लोज करू शकतो आरामात. तर ही सिम्पल स्ट्रॅटेजी आपण फॉलो करू शकतो. सेलिंगला करणार असेल तर याच्या अपोजिट करायचं. सेम म्हणजे खाली क्लोजिंग आली पाहिजे डे लोच्या आणि ती क्लोजिंग नंतर जेव्हा पुढच्या कॅन्डलला एंट्री करणार आणि सेलिंग साईड आणि इंट्राडेला बाईंग आणि सेलिंग दोन्ही पण आणि रिस्क रिवॉर्ड साईड मी याच्यात जेवढा रिस्क आहे त्याच्या डबल रिवॉर्ड प्लॅन करायचा. 1:2. हां, फॉर एक्झाम्पल 20 रुपीजचा तुमचा एस एल आहे तर 40 रुपीजचा तुम्हाला गेन घ्यायचा. आता इथे आपण पर्सेंटेज फॉलो केलं तर पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग फॉलो करणार. तर मॅम हे खूप सोपं तुम्ही म्हणजे 2 स्टॉक्समध्ये मला दाखवलं की मी टॉप गेनर किंवा टॉप लुझर पण घेऊ शकतो. यामध्ये टॉप लुझर असेल तर आपला मोस्ट ऑफ द टाइम सेलिंग वाला मला भेटेल आणि टॉप गेनर असेल तर मला फक्त एवढं बघायचं की 9:15 नंतर त्याचा हाय ब्रेक झाला. तर या कंडिशन एकदमच सिम्पल होते प्राइस ॲक्शनचा. इवन तुम्ही स्टॉक सिलेक्शन याच्यासाठी मनी कंट्रोलचे टॉप गेनर टॉप लुझर जरी फॉलो केले तरी चालेल, किंवा आपल्या धनवर स्कॅनेक्सचं एक फीचर्स आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला हे टॉप गेनर टॉप लुझरचं आपण स्क्रीनर पण क्रिएट करून पण फॉलो करू शकतो. बरोबर, ही खूपच सोपी होती. आता मी स्विंगसाठी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता आपण आपल्या दुसऱ्या स्ट्रॅटेजीकडे जाऊया. स्विंगसाठी सिम्पल आपल्याला डेलीचा टाइम फ्रेम फॉलो करायचा आहे. वन डेचा टाइम फ्रेम आपण इकडे फॉलो करणार आहे. ज्यावेळेस वन डेचा आपण टाइम फ्रेम फॉलो करतो त्याच्यासाठी आपण बॉटम फॉलो करतो. ज्यावेळेस स्टॉकचा बॉटम क्रिएट होतो, बॉटम क्रिएट झाल्यानंतर तो बॉटमला स्टॉक चांगला मूव्ह करतो. मोस्ट ऑफ द टाईम ब्रेकआउटवाला स्टॉक, जसं की आता इराण इस्रायल वॉर चालू आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये ब्रेकआउटवाले स्टॉक फेल होतात आणि बॉटमवाले स्टॉक जास्त वर्क होतात. त्या सिच्युएशनला कोणते स्टॉक घ्यायचे, कसे घ्यायचे? सगळ्यात पहिला स्टॉक लास्ट टाईम जिथे फॉल झाला होता तो बघायचा. जसं की हा स्टॉक लास्ट टाईम इथपर्यंत पडला होता, तर तो त्याचा फर्स्ट बॉटम क्रिएट झाला. हा त्याचा फर्स्ट बॉटम क्रिएट झाला. परत त्याच प्राईजला जेव्हा रिटर्न स्टॉक येणार त्याला आपण सेकंड बॉटम बोलतो. परत हा स्टॉक वरती गेल्यानंतर सेम ह्या प्लेसला आलेला, म्हणजे हा त्याचा सेकंड बॉटम झाला. तर जसं मी बोलले, स्टॉक हा आपल्याला बॉटमला पकडायचा. टाईम फ्रेम त्याच्यासाठी वन डेचा फॉलो करायचा, कारण हा सेटअप आपला स्विंगसाठी, तर स्विंगसाठी वन डेचाही टाईम फ्रेम जास्त बेस्ट आहे. 1 अवर्सला विनिंग प्रोबॅबिलिटी कमी होती, त्याच्यामुळे वन डे जास्त बेटर आहे. स्टॉप लॉस टार्गेट तुम्ही 5-10% टार्गेट ठेवू शकता आणि स्टॉप लॉस बॉटमचा लो किंवा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 पण फॉलो करू शकता. आता त्याच्यामध्ये ट्रेड कधी प्लॅन करायचा? ज्यावेळेस बॉटम भेटणार, बॉटम भेटल्यानंतर एंट्री पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट होते.
बॉटममध्ये सिम्पल ज्यावेळेस कन्फर्मेशन कॅन्डल येणार, जसं की हा बॉटम आपल्याला इथे भेटला आहे ह्या पॉईंटला, तर ह्या बॉटमला कधी बाय करणार. कधी कधी हा बॉटम ब्रेकडाऊन करून पण मार्केट खाली जाऊ शकतो, त्यासाठी आपण वेटिंग करणार. वेटिंगमध्ये कन्फर्मेशन कॅन्डल, आता कन्फर्मेशन कॅन्डल जसं की मारुबोजू कॅन्डल झाली, मॉर्निंग स्टार झाला, हॅमर कॅन्डल झाली, अशा वेगवेगळ्या म्हणजे सगळे candle- बुलिश पॅटर्न सगळे खाली शोधणार. हां, जेवढे पण बुलिश कॅन्डलचे पॅटर्न आहे त्याला. तर इथे एक्झॅक्टली आपल्याला बुलिश मारुबोजू कॅन्डल भेटली जी ग्रीन कलरची, तिला आपण फॉलो करणार. म्हणजे ह्या ग्रीन कॅन्डलला आपली एंट्री बनणार. म्हणजे इथे कन्फर्म झालं की आपल्याला बॉटम क्रिएट झाल्यावर स्टॉक वरती जाणार आहे. वरती जायच्या सिम्पल मॅटर काय करतं की ज्यावेळेस वरती जाणार आहे त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट अजून कन्फर्म करायची आहे की तिथे व्हॉल्यूम आहे का. जर व्हॉल्यूम नसेल तर आपण तो मोस्ट ऑफ द टाईम व्हॉल्यूम येत नाही बॉटमला, पण व्हॉल्यूम असेल तर अजून बेटर आहे. त्यामुळे इथे कधी कधी व्हॉल्यूम कन्फ्यूज करतं. व्हॉल्यूम असेल तर बेटर आहे, नसेल तरी चालते, कारण आपण कॅन्डलचं कन्फर्मेशन घेतलं आहे. जसं की इथे मारुबोजू कॅन्डल भेटली. मारुबोजू झाल्यानंतर सपोज तुम्ही रात्रीचं स्टॉक सिलेक्शन करता, तुम्हाला हा सेटअप रात्रीचा भेटला, तर ट्रेड हा नेक्स्ट डेला मॉर्निंगला मार्केट ओपन झाल्यानंतर लगेच एक्झिक्यूट करणार, कारण आपला हा स्विंगचा ट्रेड आहे, त्याच्यामुळे आदल्या दिवशी कन्फर्मेशन आहे. किंवा तुम्ही सेम डेला बघता, तर सेम डेला जसा हा आता 19 जानेवारीला बनत होता, तर सेम डेला मार्केट क्लोजिंगच्या आधी 10-15 मिनिट पहिले प्लॅन करू म्हणजे शकता. 3:15 नंतर पण मी बघू शकतो याला. हां, 2:15 नंतरही बघू शकता, किंवा मी आत्ता बघते 2:15ला 10 मिनिट कमी आणि 10 मिनिटात कॅन्डलचं स्ट्रक्चर काही चेंज होत नाही. मग सेम डेला पण आपण मार्केट क्लोजिंगच्या आधी प्लॅन करणं. आता इथे माझा हा एंट्री पॉईंट झाला. स्टॉप लॉस एक्झॅक्टली ह्या बॉटमच्या लोच्या खाली ठेवायचा. हा माझा बॉटम आहे, याच्या खाली मला SL येणार, त्याच्या डबल टार्गेट मी प्लॅन करणार, किंवा 5% आल्यानंतर मी ट्रेल पण करू शकते. जसं की आता हा बॉटम आहे, स्विंग ट्रेड आहे आपला, त्याच्यामुळे याच्यात ऑब्व्हियसली स्टॉप लॉस आणि टार्गेट जास्तच येणार आहे. जसं 8%चा स्टॉप लॉस आहे, तर माझा टार्गेट किती असणार, 16%. तर आरामात हा स्टॉक बघू शकता 15 दिवसामध्ये तो 16% गेलेला, कारण आपण स्विंगसाठी घेतो, तो स्विंगसाठी आरामात आपलं 15 ते 20 दिवस होल्डिंग असतं, मॅक्स टू मॅक्स 1 मंथ. एका महिन्यापेक्षा जास्त जर स्टॉक होल्ड करायचा असेल तर आपण तो ट्रेड मॅन्युअली काढायचा, कारण की कॅपिटल आपलं तिथे ब्लॉक होतं आहे. तर त्याच्या पुढे पण कंटिन्यू करायचं असेल तर ट्रेल, पण मला पर्सनली वाटतं 16% टार्गेट आलं की बुक करून झाला. घ्यायचं. याच्यापेक्षा अजून किती घेणार आहे. मग असे स्टॉक जे सपोर्टला आलेत ते शोधायचे कसे, कारण की आता मला एंट्रीचा रूल तर कळाला की मला या सपोर्टला एक चांगली बुलिश कॅन्डल हवी आहे. मग यांचं स्क्रीनिंग तुम्ही कसं कराल, म्हणजे असे- याच्यासाठी स्क्रीनिंग करण्यासाठी काय करायचं, तुम्ही स्कॅनेक्सवर अगेन याचं फिल्टर क्रिएट करू शकता सपोर्टवाले. तिथं आपल्याला ऑप्शन्स मिळतो, त्याची लिंक पाहिजे नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. किंवा दुसरं, जर तुम्हाला हे करता येत नसेल तर सिम्पल काय करायचं, पहिला स्टॉकचा जो बॉटम आहे, जेव्हा तुम्ही नॉर्मली स्टॉक सिलेक्शन करता त्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूमध्ये एक वॉचलिस्ट क्रिएट करायची अशी. त्याच्यामध्ये आरामात तुम्हाला जे स्टॉक आवडतं ते त्याच्यात टाकून द्या. मिनिमम 1000 स्टॉक ॲड करा किंवा 500 ॲड करा. ते स्टॉक डेली बेसिसवर ट्रॅकिंग करायचे. कोणत्या ना कोणत्या स्टॉकमध्ये 10 स्टॉकमध्ये आरामात तुम्हाला बॉटम मिळतो. फर्स्ट बॉटम मिळाल्यानंतर सेकंड बॉटम मिळण्यासाठी तुम्हाला ते डेली ट्रॅकिंग करायचं. आता तेवढं तर ट्रॅकिंग करायलाच लागेल अच्छा, जर manually तुम्हाला पण screening चांगला करायला स्टॉक पाहिजे नसेल तर, कारण स्क्रीनवर स्टॉक वाढल्यानंतर येतो, वाढण्याच्या आधी पटकन येत नाही. तर तो तुम्ही जेव्हा मॅन्युअल अलर्ट पण लावून ठेवू शकतो की हां. मागच्या स्विंगला होता तिथे हां. जर मी अलर्ट लावून ठेवला, जसं आपण Exactly. धनवरती अलर्ट्स हो, लावतो, right. माझ्या वॉचलिस्ट मध्ये मी अलर्टच लावते. अच्छा. अलर्ट लावल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन होऊन जाते. अजून आपण एक वन मोर एक्झाम्पल बघ. आता जसा हा स्टॉक आहे, लास्ट टाइम त्याने इथे बॉटम क्रिएट केला होता ह्या पॉईंटला. हा सेकंड बॉटम झाला त्याचा. बरोबर. हा बॉटम आपण घेणार. तर फर्स्ट बॉटम नंतर सेकंड बॉटमला कन्फर्मेशन कॅन्डलची रिक्वायरमेंट आहे आपल्याला. आता इथे एक्झॅक्टली आपल्याला हॅमर कॅन्डलचं कन्फर्मेशन मिळालं. इवन युनिव्हर्सल हॅमर पण आहे, तर आपण युनिव्हर्सल हॅमरला जरी फॉलो केलं तरी चालेल. आता ही ग्रीन कलरची कॅन्डल युनिव्हर्सल हॅमर आहे आणि ही एक पिन बार कॅन्डल आहे. तुम्ही कोणती पण फॉलो करा. कदाचित खूप लोकांना ह्या कॅन्डलमध्ये कन्फ्युजन असतं, ते Confusion होतं. शूटिंग स्टार Shooting बोलतात, star. पण ती ॲक्च्युली युनिव्हर्सल हॅमर आहे, कारण ती सपोर्टला बनली. रेजिस्टन्सच्या तिथे जर असते तर ती शूटिंग स्टार असते. तर ह्या कॅन्डलला आपण फॉलो करणं, किंवा ही हॅमर तर सगळ्यांना क्लिअर आहे. परत क्लोजिंगला इथे एंट्री त्याच्या क्लोजिंगला, आता सेम डेला घ्या किंवा नेक्स्ट डेला एंट्री प्लॅन करा. तर इथे एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस ह्या कॅन्डलचा लो, किंवा आपण जो बॉटम प्रेडिक्ट केला आहे त्या बॉटमचा लो आपला SL असणार. जसं इथून हा आपला एक्झॅक्टली 3.5 ते 4% चा आहे. तर 8% आपल्याला गेन घ्यायचं. आरामात 8% गेन आला. तर हा 10-12% गेलाय तो आता. तर 8% गेन इथेच आला, म्हणजे आपलं होल्डिंग डेज 3-4 दिवसातच 3-4 दिवसामध्ये, कारण स्विंग ट्रेडिंगसाठी आपण तेवढंच फॉलो करतो. तर ह्या अशा बेस्ट वेने तुम्ही आरामात असे खूप स्टॉक. आता जसं याचा बॉटम ज्यावेळेस बनला होता इथे, तर ह्या बॉटमलाच तुम्ही अलर्ट लावून ठेवला. सेकंड टाईम इथे आला,
परत आता हा बॉटम नेक्स्ट टाईम कॅल्क्युलेट होणार, इथे परत आला आणि इथे ज्यावेळेस नवीन कन्फर्मेशन कॅन्डल ह्या पॉईंटला आहे ना, परत हा बॉटम कंटिन्यू होणार. ओके. म्हणजे मी ह्या बॉटमला जेव्हा जेव्हा कॅन्डल्स येतील किंवा मार्केट येईल किंवा तो प्राईस येईल त्या स्टॉकची, तेव्हा मी तिथे एक अलर्ट लावून ठेवू शकतो आणि तिथे मग मला कॅन्डल क्लोजिंगची वाट बघायची. एक बुलिश Exactly. कॅन्डल आली, मी जेव्हा बाईंग करतो स्विंग ट्रेडसाठी का त्याच्यात अशी पण कंडिशन मला ठेवावं लागेल की मला इंडेक्स बघायची गरज आहे का नाही? नाही, स्विंगसाठी एवढ्या Swing गोष्टी साठी गरज नाही. तुम्ही जर एफ-एन-ओ स्टॉकमध्येच करत असेल तर त्यावेळेस थोडं बघत जा. नॉन एफ-एन-ओ स्टॉक बघत असेल तर एवढी गरज नाही एवढी त्याच्यासाठी. कंडिशनची हां. गरज नाही आहे. तर एकदमच सिम्पल कंडिशन्स आहेत. आपल्याला फक्त कॅन्डल्स बघायचे आहेत डेली टाईम फ्रेमवरती आणि त्या बुलिश कॅन्डल्स हव्या Exactly. सपोर्टला. कारण की आपण स्विंग करता तो लॉंग ओनली फक्त स्ट्रॅटेजी आहे. त्यावेळेस तुम्ही हे करू शकता, जसं मार्केटमध्ये ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो बघू शकता. सपोज मार्केटचा डिक्लाइन रेशो खूप जास्त आहे, तर त्यावेळेस ॲक्च्युली मी बाईंगमधले माझं स्टॉक फेल होण्याचे चान्सेस जास्त आहे. डिक्लाइन जास्त असेल तर सेलिंग जास्त वर्क होईल, ॲडव्हान्स जास्त असेल तर बाईंग जास्त वर्क सेलिंग होईल. करायची असेल तर मला स्विंगमध्ये एफ-एन-ओ थ्रूच जायला लागेल. हो, स्विंगमध्ये तर सेलिंग पॉसिबल नाही. आपण हा सेटअप कॅशला फॉलो केला तर कॅश जास्त अकाउंट बेटर. नॉन एफ-एन-ओ स्टॉक्समध्ये फॉलो केलं cash, जास्त हां. चांगलं आहे. कारण की एफ-एन-ओमध्ये जास्त टेन्शन असतं. आता एक्सपायरी आली, आता कॉन्ट्रॅक्ट क्लोज करायचं आहे, त्यामुळे ट्रेडर हा पॅनिक होतो नेहमी. त्यामुळे कॅशला जास्त प्रेफरन्स दिलेला बेटर. आता सपोज इथं मी 1 लाखाचं कॅपिटल यूज केलं आहे, मला 8% गेन मिळाला आहे, म्हणजे 4,000चा माझा लॉस होता, 8,000चा माझा प्रॉफिट होता. तेच जर मी एफ-एन-ओमध्ये केलं तर ती रिस्क ॲटोमॅटिकली माझी वाढणार आहे. ऑब्व्हियसली गेन पण वाढणार आहे, रिस्क पण वाढणार आहे. खूपच म्हणजे सिम्पल होत्या स्ट्रॅटेजीज दोन्ही आणि नक्कीच सगळ्यांना आवडेल ट्राय करायला. कारण की प्राईस ॲक्शनवरती ना खूप कमी लोक बोलतात. सगळे लोक इंडिकेटर सांगतात. Indicator, जसं आपण मागे पॉडकास्टमध्ये पण डिस्कशन केलं की लोक सांगतात RSI वापरा, MACD वापरा, किंवा आपण खूप डिपेंडेंट होऊन जातो एखाद्या इंडिकेटरवर. हे विसरूनच जातो की इंडिकेटर त्या प्राईसवरनंच बनला आहे आणि एक Exactly. सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला एवढं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन या स्ट्रॅटेजीज एवढं काम करून देऊ शकता. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आज एवढ्या सोप्या पद्धतीने आम्हाला परत स्ट्रॅटेजी शिकवल्या आणि जसं तुम्ही प्रॉमिस केलं होतं तर तुम्ही आज आम्हाला 2 स्ट्रॅटेजी सांगितल्या. एक इंट्राडेची पण सांगितली आणि एक स्विंगची पण सांगितली. नक्कीच सगळ्यांच्या कामातील. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा आणि नक्की सांगा की तुम्हाला या स्ट्रॅटेजीज कशा वाटल्या. मॅडमबरोबर आम्ही तुमच्याकरता अशा अनेक स्ट्रॅटेजीज घेऊन येणारच आहोत आणि नेहमी येत राहतील. त्याकरता चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअरही करा. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.